झी 24 तास एक पाऊल पुढे। लोकल लेट असल्यानं संतापलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी सकाळी आसनगाव स्थानकावरती तोडफोड केली। यावेळी स्टेशन मास्तरांनाही धक्काबुक्की करण्यात आली। सलग 5व्या दिवशीही लोकल लेट असल्यानं प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला। संतापलेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या केबिनमधील सामानाची फेकाफेक केली। तोडफोड केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हस्तक्षेप करत संतापलेल्या प्रवाशांना शांत केलं। सध्या आसनगाव रेल्वे स्थानकातील कामकाज सुरळीत सुरू आहे। काल संध्याकाळीही ठाण्यात लोकलवर दगडफेक करण्यात आलेली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून। चंद्रशेखर, आसनगाव रेल्वे स्थानकावरती आज सामानाची फेकाफेक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर स्टेशन मास्तर जे आहेत त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडलेला आहे। मात्र मध्य रेल्वे जी आहे अजूनही धीम्या गतीनं सुरू आहे आणि याचा त्रास जो आहे सर्वसामान्य प्रवाशांना होतोय, काय सांगाल? विशाल, गेल्या 4 दिवसापासून जो रेल्वेचा लोकल सेवेचा खोळंबा उडाला आहे त्याचा उद्रेक आज आसनगाव रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला। 4:55 कसाऱ्याहून सीएसटी कडे जाणारी लोकल आसनगाव स्थानकावर 10 मिनिटं उशिरा आली। 10 मिनिटं उशिरा आल्यानंतर लोकल जे प्रवासी होते त्यांनी स्टेशन मास्टरचं केबिन गाठलं। त्याच्यानंतर थोड्याच वेळात एक थ्रू ट्रेन पुढे काढण्यात आली या लोकलच्या आधी। त्यामुळे प्रवासी अधिक संतप्त झाले की पहिले लोकल आधीच रोज लेटमार्क होतोय आणि आज परत तुम्ही लोकल 10 ते 15 लेट केली, त्यानंतर थ्रू ट्रेन पुढे काढली। त्याच्यामुळे बाचाबाची झाली स्टेशन मास्टर आणि प्रवाशांमध्ये। त्यानंतर 100 ते 150 प्रवाशांनी स्टेशन मास्टरला मारहाण केली, त्याच्यात 3 कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि तसेच जे केबिन होतं याचं स्टेशन मास्टर त्याचीही तोडफोड केली। त्यात माथुरा कुमार हे जे स्टेशन मास्टर ते जखमी झालेत, तसे त्यांचे 3 सहकारीही जखमी झालेत। आणि त्याचा परिणाम आज पाहायला मिळाला। जी दूरध्वनी सेवा आणि जी सिग्नल यंत्रणा ती नादुरुस्ती झाल्यामुळे अर्धा तास लोकल सेवा सीएसटी ते कसारा ही पूर्णतः ठप्प होती। त्याच्यानंतर आता त्याचा परिणाम जाणवतोय ते 10 ते 15 मिनिटं या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत। रेल्वे अधिकाऱ्यांकडून या संदर्भामध्ये काय आता स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का आणि रेल्वे सेवा कधीपर्यंत सुरळीत होऊ शकते अशी आशा मध्य रेल्वेनं प्रवास करणारे प्रवासी करू शकतात? अजूनही ही रेल्वे सेवा आता सुरळीत झाली असं रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे। मात्र तरीही गाड्या अजून 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत। जे काही दूरध्वनी होते ज्याच्याने संपर्क जे स्टेशन मास्टर आपले दुसऱ्या स्टेशनशी संपर्क साधतो ते नादुरुस्त झाले होते। तसंच कंट्रोल रूम असते त्याच्यात थोडीशी नादुरुस्ती झाली होती, ते आता ठीक करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे तरी अजून 2 ते 3 तास लागतील ही रेल्वे सेवा पूर्ववत होण्यासाठी। धन्यवाद चंद्रशेखर दिलेल्या माहितीसाठी। मध्य रेल्वेचं रडगाणं अजूनही सुरूच आहे। आजच्या दिवशी देखील सकाळच्या वेळेला प्रवासी ज्यावेळेला निघाले, अर्धा ते 1 तास ज्यावेळेला ट्रेन उशिरानं सुरू होत्यात, याचाच उद्रेक होऊन अखेर आसनगाव रेल्वे स्थानकावरती तिथे असलेल्या ऑफिसमध्ये तिथल्या सामानाची फेकाफेक करण्यात आलेली आहे। तर जे स्टेशन प्रबंधक आहेत त्यांना देखील धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न प्रवाशांकडून करण्यात आला। झी 24 तास एक पाऊल पुढे।